तर महाराष्ट्रामधील भाजपचे 20 उमेदवार जाहीर करण्यात आले। नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर धुळ्यामधून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोल्यामधून अनुप संजय धोत्रे, वर्ध्यामधून रामदास तडस, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, जालन्यामधून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दिंडोरीमधून भारती पवार पुन्हा एकदा निवडणूक लढवतील। भिवंडीमधून कपिल पाटील, उत्तर मुंबईमधून पियुष गोयल इथे गोपाळ शेट्टींचा पत्ता कट झालाय, तर उत्तर पूर्व मुंबईमधून मिहिर कोटेचा हे निवडणूक लढवतील। तर महाराष्ट्रातील भाजपचे 20 उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत। तर माढ्यामधून रणजित सिंह निंबाळकर, सांगलीमधून संजय काका पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारी आणि अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना तिकीट, तर बीडमधून पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवतील। रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नगरमधून सुजय विखेंना, तर भिवंडीमधून कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली। दिंडोरीमधून पुन्हा एकदा भारती पवार आणि नांदेडमधून चिखलीकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर महाराष्ट्रामधून एकूण 20 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। नागपूरमध्ये नितीन गडकरी, बीडमध्ये पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवतील। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवतील, तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत लोकसभेची। तर धुळ्यामधून सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे आणि उत्तर मुंबईमधून पियुष गोयल, उत्तर पूर्व मुंबईमधून मिहिर कोटेचा निवडणूक लढवतील। वर्ध्यामधून रामदास तडस, नंदुरबारमधून हिना गावित, नांदेडमधून पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर, जालन्यामधून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली। दिंडोरीमध्ये भारती पवार, भिवंडीमध्ये कपिल पाटील, जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। माढ्यामधून रणजित सिंह निंबाळकर यांना माढ्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर स्वतः रणजित सिंह निंबाळकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। रणजितजी, स्वागत तुमचं आणि अभिनंदन देखील। माढ्याची उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली आहे। मी आपल्या न्यूज चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो आणि मला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय नड्डा साहेब, आदरणीय अमित भाई, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माढ्याच्या जनतेने मला स्वीकारलं, पुन्हा एकदा काम करण्यासाठी बळ दिलं आणि माझ्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक काम महाराष्ट्र सरकारने केली। त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो, माझ्या माढ्याच्या जनतेचे धन्यवाद देतो आणि मी आपल्या मार्फत माझ्या भावना आपण पोहोचवा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रणजितजी, अपेक्षित होती उमेदवारी हे, त्यामुळे मला थोडंसं कमी ऐकायला येते। हॅलो जी जी, अपेक्षित होती का तुम्हाला उमेदवारी? मी या मतदारसंघामध्ये जे कामं पक्षाने मी मागेल ते कामं दिली आणि ते खूप सगळे शब्द पूर्ण केले, त्यामुळे तिकीट विषय माझ्याकडे डोक्यात नव्हता आणि पक्षाने माझ्यावर विश्वास पूर्वीच ठेवलेला आहे, त्याच्याबद्दल मला कुठेही शंका नव्हती। जी, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन देखील। तर भाजपचे माढ्याचे उमेदवार असतील रणजित सिंह नाईक निंबाळकर, त्यांना ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। महाराष्ट्रामधील भाजपचे 20 उमेदवार आज जाहीर करण्यात आलेले आहेत। प्रमुख चेहरे भाजपमधले यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील, त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। रावेरमधून रक्षा खडसेंना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली। नगरमधून सुजय विखे आणि भिवंडीमधून कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दिंडोरीमधून मंत्री असलेल्या भारती पवार यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झाली। बीडमधून पंकजा मुंडे पहिल्यांदा निवडणूक लढवतील। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ सुद्धा पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। वर्ध्यामधून रामदास तडस, नंदुरबारमधून हिना गावित, नांदेडमधून पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर, जालन्यामधून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी। तर
भाजपचे विद्यमान खासदार असलेले पुन्हा कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. कपिल पाटील, स्वागत आणि अभिनंदन. पुन्हा एकदा उमेदवारी. धन्यवाद धन्यवाद. जी कपिलजी, पुन्हा एकदा उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली, अपेक्षित होतं. रिपोर्ट कार्ड बघूनच भाजपमध्ये उमेदवारी दिली जाते. या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, अमित शहा, देवेंद्रजी, प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी पुन्हा एकदा मला भिवंडी लोकसभेमध्ये उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्यासाठी संधी दिलेली आहे. निश्चितपणाने मागच्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जी काम करण्याची संधी मिळाली, जो विकास करता आला, त्या विकासाला पुन्हा एकदा पाठबळ देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. मी पक्षाच्या प्रती निश्चितपणाने कृतज्ञता व्यक्त करीन. पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी आवाहन करीन की पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी माझ्या मतदारसंघातल्या जनतेने पुन्हा एकदा मला आशीर्वाद द्यावा. जी, खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. भाजपचे भिवंडीचे उमेदवार असणार आहेत पुन्हा एकदा कपिल पाटील. तर महाराष्ट्रामधून 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 4 खासदारांचं तिकीट यामध्ये कापण्यात आलंय. त्यामध्ये आहेत प्रीतम मुंडे, त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांचं नाव समोर आलंय. त्याचबरोबर गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचं देखील तिकीट, यांचा देखील पत्ता कट झालाय. उन्मेष पाटील यांचा देखील पत्ता कट झालेला आहे. उन्मेष पाटील यांच्या बदली तिथे स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. मीर कोटेचा यांचं अभिनंदन करताना त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनोज कोटक यांच्याऐवजी आता मीर कोटेचा या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर रामदास तडस यांना देखील पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे. रामदास तडस, स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि अभिनंदन, पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. हॅलो जी, अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा. थँक्यू. माझ्यावर पुन्हा तिसऱ्यांदा पार्टीने विश्वास टाकला त्याबद्दल पार्टीचा मला धन्यवाद. जी, रामदास तडस जी हॅट्रिक करणार. जी 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 करतो. जी, खूप खूप धन्यवाद. तर रामदास तडस यांना वर्ध्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्यांदा ते या ठिकाणाहून उमेदवार असणार आहेत. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळाली. आपण लोकसभेमध्ये जाण्यासाठी इच्छुक नाही असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलं. तर अनुप धोत्रे आपल्यासोबत जोडले गेले. तर त्यांना अकोल्यामधून उमेदवारी जाहीर झालेली आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत. अनुप धोत्रे, स्वागत तुमचं. यावेळेला वडिलांऐवजी तुम्हाला ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली, अपेक्षित होती, अभिनंदन तुमचं. जी धन्यवाद. उमेदवारी अपेक्षित होती? उमेदवारी अपेक्षित नव्हती, परंतु पक्षाने पूर्ण लोकसभेमध्ये जवळपास 5 लोकांपर्यंत संपर्क साधायचा आदेश मला दिला होता आणि तो मी पार पाडला. त्यामुळे एक अपेक्षा वाढल्या होत्या थोड्या. जे विजयाचा किती दावा करताय? विजय पूर्ण महाराष्ट्रामध्येच भारतीय जनता पार्टीचे सगळे जे उमेदवार आहेत हे विजय होतील आणि त्यामध्ये अकोल्याचे पण आम्ही राहणारच. जी, खूप खूप धन्यवाद. तर भाजपचे अकोल्याचे उमेदवार अनुप धोत्रे असणार आहेत. यावेळेला पहिल्यांदा ते लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. तर 4 खासदारांचा पत्ता कट झालेला आहे 20 जणांच्या यादीमध्ये. त्यामध्ये आहेत प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक. तर बीडमधून पहिल्यांदा पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील. नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार. महाराष्ट्रामध्ये 2 मोठे चेहरे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार दिल्लीत जाणार. जालन्यामधून रावसाहेब दानवे, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा. भाजपचे 20 उमेदवार जाहीर करण्यात आले. नागपूरमधून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ पहिल्यांदा निवडणूक लढवतील. धुळ्यामधून सुभाष भामरे, रावेरमधून रक्षा खडसे, उत्तर मुंबईतून पियुष गोयल. वर्ध्यामधून रामदास तडस,
हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत। नंदुरबारमधून हिना गावित, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, जालन्यामधून रावसाहेब दानवे, दिंडोरीमधून भारती पवार, भिवंडीमधून कपिल पाटील, जळगावमधून स्मिता वाघ हे उन्मेष पाटील यांच्या ऐवजी या ठिकाणी निवडणूक लढवतील। तर अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। माढ्यामधून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली। सांगलीमधून संजय काका पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर या 20 जणांच्या यादीमध्ये 4 खासदारांचा पत्ता कट झालाय। त्यामध्ये आहेत प्रीतम मुंडे, त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे इथून निवडणूक लढवतील। गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटील, तर या 4 खासदारांचं तिकीट कापलं गेलेलं आहे। प्रीतम मुंडे यांच्या जागी तिथे पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे। गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना संधी, तर मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा निवडणूक लढवतील। बीडमधून पंकजा मुंडे आणि पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे। नगरमधून सुजय विखे, भिवंडीमधून कपिल पाटील यांना पुन्हा एकदा संधी, दिंडोरीमधून मंत्री असलेल्या भारती पवार यांना, तर नांदेडमधून चिखलीकरांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। तर बीडमधून पंकजा मुंडे आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, उत्तर मुंबईमधून पियुष गोयल, माढ्यामधून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली आहे। वर्ध्यातून रामदास तडस, जालन्यामधून रावसाहेब दानवेंना, तर अकोल्यामधून अनुप धोत्रेंना, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार। तर महाराष्ट्रामधील भाजपचे 20 उमेदवार आता जाहीर करण्यात आलेले आहेत। 4 जणांचा पत्ता या ठिकाणी कट झालेला आहे आणि महाराष्ट्रामधले आणखी 2 मोठे चेहरे दिल्लीत जाणार। बीडमधून पंकजा मुंडे आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना देखील दिल्लीत पाठवण्यात आले। तर भाजपची ही दुसरी यादी, यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे। महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटप पूर्ण झालेलं नाही, मात्र भाजपनं 20 उमेदवार आपले जाहीर केलेत महाराष्ट्रामधले। तर दिंडोरीमध्ये भारती पवार, भिवंडीमध्ये कपिल पाटील, जळगावमध्ये स्मिता वाघ आणि अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे। स्मिता वाघ, अनुप धोत्रे यामध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवतील। माढ्यामधून रणजितसिंह निंबाळकर, सांगलीमधून संजय काका पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार आहे। तर विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय, त्यामध्ये आहेत प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटील। तर प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवतील। ते राष्ट्रीय नेते आहेत असं महाराष्ट्रातले नेते म्हणत होते, त्यामुळे प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडेच निवडणूक लढवतील अशी शक्यता होती। गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटील यांचं मात्र तिकीट कापण्यात आले। तर बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून नितीन गडकरी आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार। महाराष्ट्रामध्ये हे 3 बडे चेहरे। त्याचबरोबर जालन्यामधून रावसाहेब दानवे, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा। 20 उमेदवारांच्या यादीमध्ये तगडे उमेदवार या ठिकाणी भाजपनं दिले आहेत। तसंच विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली, त्यामध्ये 4 जणांचं पत्ता कट झालेला आहे। तिथे देखील मोठे चेहरे देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेला आहे। तर उन्मेष पाटील यांच्याऐवजी जळगावमधून स्मिता वाघ यांना संधी देण्यात आली। तर अकोल्यामध्ये संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा मध्ये यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील, त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे।